सामना आपल्याला पाहा मिळतो। एकीकडे संघ पाहतोय आपण सतरंगी एडुटणे विपक्ष उंबारली। या दोन संघामध्ये स्वर्गीय योगेश पवार स्मृती गावदेवी उंबारली 4 ओव्हरचा सामना आहे। गोलंदाज आशुतोष उंबारली संघाच्या वतीने पॉवर प्लेचा एकमेव षटक घेऊन आलाय। गेम इज ऑन। पहिलाच बॉल ओहो वेगाने फेकला, अगदी फुलटॉस होता, शेवडा बेग होता। नयन काटे एडुटणे संघाचे पुरस्कर्ते यज्ञेश काळन यांना विनंती आहे मंचावरती या। स्वागत आहे आपलं। पहिला चेंडू टाट आहे। फुल टॉस शॉर्ट्स लेगला खेळून काढतोय। फिल्डर धावतात चेंडूच्या मागे, आउटफील्ड थोडीशी स्लो झाली त्या ठिकाणी आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या। तिसरे धावसंख्येचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा सुद्धा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्यात। तर या दरम्यान पाहतोय आमचे प्रेमनाथ कमलाकर पाटील यांचं आगमन झालेलं आहे। काल पोटी प्लसचं क्रिकेट पाहिलं। प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या ज्याने पुरस्कृत केल्या होत्या त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय। स्वागत आहे आपलं। या अतिशय यॉर्क लाईनचा चेंडू 3 धाबा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात। खरं तर आजच्या दिवसात पाहिलं ना तर येथे गोलंदाजाने जास्त वर्चस्व प्राप्त केलंय। फलंदाजाला मात्र एरवी पाहतोय आपण खोऱ्याने धावा एकवटताना, मात्र आज त्याच्या उलट झालंय। कारण येथे बोलबाला राहिला फक्त गोलंदाजांचा। गोलंदाजाने एकच करायचंय, स्टंप टू स्टंप गोलंदाजी करायची आहे, विकेट मिळवायचे आहेत। आजच्या दिवसात सुद्धा रोहित पाटीलने विकेट हॅट्रिक मिळवली। ओ पुन्हा एकदा यॉर्कर आणि ते रनआउटचा धोका निर्माण झाला होता। अखेरकार रनआउट झाले। पहिला फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद।
खरे ऑपरेटर पाहायला मिळतात आपल्याला. सकाळपासून विजू होते, कधी अंदर बाहेर होते, मात्र ऑपरेटर आता चांगले मिळालेत. लक्ष ठेवा फक्त. हिंदी गाण्यांचा नजराना नको. राजेश किसन गोरपेकर यांच्या वतीने 2 दिवस नाश्ता पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. 4 दिवस सॉरी. त्यांचं मनापासून आभार. यास चेंडू जाईल आता थडम्यांच्या दिशेला. पंच लेगबायचा इशारा करत असताना 4 रन्स. हा व्हिडिओ व्हायरल झालेली आहे त्यांची, यूट्यूबला पाहू शकता आपण. पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केलं समोर. एकेरी स्वरूपाची धाव. मगाशी एक बाईचा चौकार मिळाला आणि त्याच्यानंतर एकेरी धाव येत असताना षटकाची होती सांगता आशुतोषचं षटक चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं. एक बाद 8 अशी धावसंख्या. जेव्हा आमचे फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह असतो तेव्हा मात्र कृष्णा सर जेव्हा असतात तेव्हा आपण सांभाळून या परिसरामध्ये जा, कारण आताच नयन काटे गाडीवरून पडले. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. लगेच चेक करतात. पा मगाशी भरारी पथक आलं होतं हनुमान पाटील यांचं वडवलीच्या. चला सामन्याकडे जाऊया. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या 8. 1 बाद 8. सतरंगी क्रिकेट संघ एडूटने. हॅलो चेक. हॅलो फुलटॉस. फटका चांगला आहे मात्र जास्त उंची. जेवढं जास्त उंची तेवढी जास्त अंतर प्राप्त झालंय. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. षटका. हॅलो चेक. षटकार पहा मिळतोय. फलंदाज प्रदीप यांच्या बॅटमधून. अगदी फुलटॉस चेंडू मिळाला. त्याच्यावरती 6 धावा. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफस्टंपला पिचिंग झाला. कीपर बीट झालेत आणि 1+1 2 धावा मिळतील. मनोज पवार सरांचा इशारा येत असताना वाईड बॉल. 2 धावा मिळाल्या. 2ने धावसंख्या पुढे सरकताना पहा मिळतोय. खरं तर आता संघर्षाला सकाळपासून सुरुवात झाली. गेल्या 2 दिवस 40+ क्रिकेट पाहिलं. या खेळपट्टीवरती सातत्याने धाबा येत होत्या, मात्र आज त्याच्या विपरीत घडलं की ते मोठे फलंदाजांना सुद्धा फलंदाजी करताना त्यांची त्रेडा तिरपट झाली. त्यामुळे आता आणखीनच जसं सामने पुढे जातात तसतशी धावसंख्या प्रत्येक वेळेला कमी पाहा मिळते. पुन्हा एकदा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन चांगली होती. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. थोडीशी बातचीत करत असताना दोन खेळाडू की आता कशा प्रकारे धावा जमवायच्या आहेत, कारण धावा जमवणं तेवढंच महत्त्वाचं राहील. कारण अतिशय महत्त्वपूर्ण सामना, 2 सामने कोणी संघाने जिंकल्यात आणि तो पुढे सरकलाय.
पुन्हा एकदा मोठा पटका खेळायचा होता. बॅट अँड पॅड मधून चेंडू जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना. दुसरं षटक. पुन्हा एकदा टॉस खेळ. चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑफला फिल्डर आल्यात. पहिल्या टप्प्यावरती चेंडू. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. पोपो. सतीशला पाहतोय. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. शेलखाली आले क्षेत्ररक्षक. चौकारानंतर मात्र उत्तर दिलंय प्रेम भोईरडे. सुरेख सुंदर झेल टिपलाय. दुसरा खेळाडू बाद. सेकंड विकेट डाऊन. धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्डवरती आपल्याला 20 धावा पाहायला मिळतात. दुसरे षटक मार्गस्थ रोहित पाटीलला पाहतोय. मागच्या मॅच मध्ये मात्र 5 विकेट घेतले होते रोहित पाटीलने. आता मात्र फलंदाजीमध्ये आलाय. प्रदीपच्या समवेत काही चर्चा करत असताना की 4 ओव्हरमध्ये 40-45 धावा सुद्धा सफिशियंट होतील का, हेच काहीशी बातचीत करत असताना. कारण आज एकाही संघाला 40 पेक्षा जास्त, पहिल्या सामन्याचा अपवाद वगळला तर 40 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीयेत. एवढी ही खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी ठरली. हा, कारण बऱ्याच खेळपट्ट्या पाटा खेळपट्ट्या असतात, तिथे भरपूर धावा होतात. मात्र स्पोर्टिंगच्या खेळपट्ट्या असतात तिथे मात्र आपल्याला असा संघर्ष काहीसा पाहायला मिळतोय. आणि त्याच आज सकाळी सुद्धा खेळपट्टीवरती रोलर फिरवत असताना निखिल भोईर होते. हा, रात्री 12 वाजेपर्यंत ते रोलर फिरवत होते. एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा अनुभवी राजकुमार असतील, प्रेम असतील. आज मात्र सोमनाथ भोईर नाही आहेत, इंज्युरेड झाल्यात ते, त्यामुळे खेळू शकले नाही आहेत. मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करत असतात. पुन्हा एकदा शॉट चेक करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने. 2 धावा. रोहित पाटीलला माहित आहे, कारण तो स्वतः टीमचा कॅप्टन आहे, त्यामुळे त्याला सुद्धा माहिती आहे की आता कशा प्रकारे धावा जमवण्याचा प्रयत्न राहील. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफस्टम. यावेळेस मात्र व्हाईट यॉर्कर. सुरेख सुंदर चेंडूची सांगता होत असताना पहिल्या बॉलवरती 2 मिळाल्या, त्याच्यानंतर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. रोहित पुन्हा एकदा
नाहीये 5वा चेंडू फेकलाय. हेच तर गोलंदाजाने आज कमवलं या खेळपट्टीवरती. सकाळपासून पाहतोय शांत डोक्याने गोलंदाजी केली ना तर निश्चित या ठिकाणी मोठ्या मोठ्या फलंदाजांना धावा करता येऊ दिल्या नाहीयेत. आज बऱ्याच वेळेला असे गोलंदाजी बऱ्याच दिवसानंतर अशी खेळपट्टी पाहायला मिळाली की जिथे गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. एज लागतोय चेंडू पाकपुट पॉइंटला एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची प्रतीक्षा असेल. पुन्हा एकदा फटका चांगला इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. सुपर षटकार. सहा धावा पाहायला मिळाल्या. या ओव्हरमध्ये धाबांचा बेग वाढवण्याचा प्रयत्न केलाय प्रदीप पाटीलला पाहतोय. त्याचबरोबर रोहित पाटील हे दोन खेळाडू मैदानामध्ये असताना फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये बदल केला जातोय आता. एक चेंडू आहे बाकी. एकच धाव पहा मिळतं आपल्याला. षटकाचे होते सांगतात 3 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना सतरंगी एडुटणे संघाने धावा बनवल्या त्या 31 या मैदानावरती पुन्हा एकदा मोठे संघ पहा मिळतील. तसं नाही आपल्या कल्याण डोंबिवली परिसरातील एकाच गटाचे संघ असतात. मात्र जे चांगली कामगिरी करतात त्यांना नेहमीच मोठे संघ असे म्हणतात. आणि उद्याचा जो लॉट्स आहे तो आपल्याला पहा मिळेल. पहिला सामना असेल जय हनुमान डायगर विपक्ष RM सोनारपाडा. दुसरा सामना जीजी स्पोर्ट वाकळण विपक्ष शिरडोम B. तिसरा सामना चेंज द गेम वडवली ब विपक्ष विष्णू स्पोर्ट नावाली. आणि चौथा सामना आई गावदेवी 12-13 नागाव विपक्ष गावदेवी खार्डी. असे 8 संघ उद्या आपल्याला खेळताना या मैदानावरती पहा मिळतील. सर्व प्रेक्षकांना आपण सुद्धा याला विसरू नका. उद्या आजचे सुद्धा फार चांगले संघ पाहायला मिळाले. मात्र आज गोलंदाजाने वर्चस्व प्राप्त केलं. जेथे सातत्याने पाहिलं गोलंदाजीच पाहायला मिळाली. लेगस्टम्पचा चेंडू होता. पंच बाहेरची खूण करत असताना एक अभांतर धाव मिळेल. 32 रन्स पाहायला मिळतात स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा बातचीत करत असताना टीमचे कॅप्टन रोहितला माहित आहे की हा सामना किती महत्त्वाचा आहे. दुसरीकडे राजकुमार आपल्याकडे असलेला अनुभव गोलंदाजाला सांगत असताना गोलंदाज केवल ओ फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर
स्टँड अँड डिस्पॅच षटकार. प्रदीप पाटील दुसरा षटकार पाहायला मिळतो. एक उंचपुरा खेळाडू पूर्णपणे बॅकलिपचा वापर करत असताना ठोकलाय तो षटकार. मॅच मध्ये थोड्या धावा बनवण्याचा प्रयत्न सध्या तरी राहिलाय. आता 38-38 धाबा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न जवळपास फिल्डर नाहीये. सेकंडचा कॉल आणि ते 2 धाबा मिळाल्यात. आता मात्र थोड्याफार धावा या मैदानावरती पाहा मिळतात. याच्या अगोदर जर सामने पाहिले ना तर थोड्याशा धाबा कमी पाहायला मिळत होत्या. चौकार षटकार येणं थोडंसं दुर्मिळ होतं. एकेरी दुहेरी धाव घेत असताना सुद्धा दमछाक होत होती बऱ्याच खेळाडूंची. मात्र आता थोडंसं विपरीत घडलंय. प्रदीपने चांगली बॅटिंग केली अद्यापर्यंत. रोहित त्याला उत्तमरित्या साथ देतोय. केवल पुन्हा एकदा बाईट नाही. आज गोलंदाजांची अग्नी परीक्षाच आहे खेळपट्टीवरती. कारण आज भरपूर प्रमाणात वाईट बॉल पाहायला मिळाले. नो बॉल पाहिले आपण. कारण चेंडू पडल्यानंतर लेग स्टंप सोडून भरपूर प्रमाणात बाहेर जातात. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा सेकंडचा कॉल आहे की काय असं वाटलं. मात्र रोहितने स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस काय घडलंय. रनआउट ची विकेट. पाहायला मिळाले. कारण चेंडू कधी पडल्यानंतर कुठे वळला हे समजलंच नाहीये बऱ्याच वेळा. त्यामुळे रनआउट सुद्धा बरेच खेळाडू झाले. आणखीन एक वाईट. तिसरा वाईट. जयेंद्र शेठ कालन उद्योगपती एडुटणे यांच्या ठिकाणी आगमन झालं या व्यासपीठावरती. चांगला बॉल अगदी चांगला होता. बिग शॉट खेळायचं होतं. बॅटच्या रडारामध्ये आला नाही आणि डॉट बॉल. 2 to go. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न राहिलाय. प्रदीप पाटीलचा नो मॅन्स लँड्स मध्ये पडतोय. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जातोय. 2 धावा अंकित केला गेल्यात. आता शेवटचा चेंडू स्कोर झालाय तो सध्या 45 धाबा सकाळच्या. आता निश्चित शेवटचा बॉल आहे. पंचेचाळीस 45 बरोबर आहेत. 45 वा फटका चांगला आहे. स्वीट साऊंड. मात्र जास्त उंची लांबी. हो लांबी सुद्धा मिळाली आहे. प्रयत्न चांगले होते.
वाडी स्ट्रॉंग आणला मात्र अडवू शकले नाही. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार आणि स्कोर कार्ड जाईल आता 51 50च्या पुढे 51 धावा आणि आजच्या दिवसातील हाय स्कोर सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळाली सतरंगी हेटुटणे संघाच्या वतीने 4 ओव्हरमध्ये 51 52 टू विन. डीजे चेक. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच जगदीश पाटील सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच आपण पाहतोय ती द्वितीय फेरीमधील द्वितीय. एका बाजूला सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे आणि दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय स्वर्गीय योगेश पवार स्मृती 11 गावदेवी उंबारली या दोन संघांदरम्यान. आजची आपल्याला सर्वोत्तम धावसंख्या जरूर पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आहेत त्या 51 धावा धावफलकावरती आहेत आणि 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चाललेली यश पाटील आणि यशच्या सोबतीला आपण पाहतोय तो फलंदाज भावेश पाटील. अनुभव एका बाजूला आहे, यंगस्टर एका बाजूला आहे. ही ओपनिंग पेअर चालली आहे गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीची. पहिल्या डावाकडे आपण गेलो तर शेवटचं षटक थोडंसं मागणं राहिलं, जिथे धावा आल्या त्या 20 धावा. 2 षटकार आपल्याला त्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. काही एक्स्ट्रा रन देखील आपण बघितल्या आणि त्या 20 धावांनी धावसंख्या पोहोचली ते 51 या आकड्यावरती. त्रिशूर मित्रमंडळ हेदुटणे यांच्याकडून विकेट साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणेचा गोलंदाजांना चला मॅचला सुरुवात करा. दोन्ही संघांना सूचना आहेत. हे तीनही संघ जर बघितले तर अगदी आजूबाजूची गाव आहेत. मागच्या मॅच मध्ये विजय झाला तो राशी 11 खोणी आणि या मॅच मध्ये खेळतात उंबारले आणि हेदुटणे. एकाच परिसरातील अगदी लगत आहेत. कृष्णा दादा यश का नेतोय पहिल्या षटकामध्ये, तर समोर भावेश आणि यश ही जोडी उंबारलीची आहे. मजा येईल मॅच मध्ये. बऱ्याच वेळेला सराव देखील एकत्रित करतात हे दोन्ही संघ. मात्र कोणी संघ देखील या मॅचचा आनंद घेईल. यामधला विजेता त्यांच्या समोर खेळणार आहे फर्स्ट सेमीफायनल मध्ये. ही गावदेवी चषक नारिवली 2024च्या. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय डीप बॅकफुट स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे आणि एक फिल्डर काऊ फेसला सेट करण्यात आलेला आहे. थर्ड मॅन लेग फिल्डर आपण पाहतोय पॉइंट लेग फिल्डर आहे. शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण एका फिल्डरला पाहतोय. मिड ऑन लेग फिल्डर शॉर्ट मिड विकेट आणि फाईन लेग. मॅच ऑन. सामन्याला सुरुवात. व्हेरी फास्ट बॉल डाऊन द लेग. अंपायरचा इशारा येतोय तो व्हाईट बॉल. अवांतर एका धावेने खातं उघडतंय
बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय योगेश पवार स्मृती 11 गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीचं. काल बोलबाला उंबारलीचा होता. उंबारली 40+ संघ याच मैदानावरती विजेता राहिला. 40+ फॉर्मॅटचा आहे गावदेवी चषक नारिवलीचा. सचिन भोईर, श्याम भोईर काल ज्यांना आपण या स्पर्धेमध्ये बघितलं. त्याचबरोबर सीताराम पाटील यांची देखील फार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 40+ टीम मधून उंबारलीचा. मात्र आज रेग्युलरचे संघ आहेत हे दुटणे विरुद्ध उंबारली. मॅच आपण पाहतोय द्वितीय फेरीमधील द्वितीय. धावफलकावरती सध्या 1. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. मागे सरकला भावेश. फुल टॉस होता. फार चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चाललाय. पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर चौकार. बजाव रे. काय झाला प्रॉब्लेम. मॅच आवरी भारी ना. लाव ना धावना. चौकार येतोय. या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जर आपण बघितली तर ती 5 या आकड्यावरती. सुरुवात फार गरजेची आहे कारण 52 लक्षाचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये जितक्या जास्त धावा येणार आहेत तितका आत्मविश्वास असेल तो बॅटिंग ऑर्डरकडे उंबारलीचा. पुन्हा एकदा तयार होतोय यश. बॅकफुटला पुन्हा लेट खेळलाय. डीप थर्ड मॅनला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. या चौकारासोबत धावफलकावरती आपण पाहतोय त्या 9 धावा. खोला टाकलाय. पुन्हा एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल. विकी धावतोय पळत्याचा वाक्यावर. 3-4 इन रो. येतोय तिसरा चौकार. या 3 चौकारांच्या सहाय्यानं सुरुवात तर भावेश पाटीलने दमदार करून दिलेली आहे. अगोदरच म्हटलं की 52 या लक्ष्याला चेस करत असताना सुरुवात फार इम्पॉर्टंट आहे आणि ती सुरुवात करतोय भावेश. स्वर्गीय योगेश पवार स्मृती 11 गावदेवी उंबारली साडी. आता मात्र फिल्डिंग मध्ये चेंजेस आपण पाहतोय. एक फिल्डर येतोय तो लॉंग ऑफला आणि एक फिल्डर जो आता देखील तुम्हाला पाहायला मिळेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मिड ऑन शॉर्ट मिड विकेट आतमध्ये यश काळन हाडले ते पंच करतो. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. रनआउटची संधी पण आता बॉल हातामध्ये ठेवलाय. डॉट बॉल. गॅप शोधत होता पुन्हा भावेश पाटील जो पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे. गेल्या काही वर्षांचा इतिहास जर उलगडला नेहमीच भावेश पाटील आघाडीला येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. मात्र या मॅच मध्ये त्याची बॅटिंग इम्पॉर्टंट असेल. धावा 13. शॉर्ट लेंथ. या वेळेला मात्र बॉल राईज झालाय. 2 चेंडू आता निर्धाव येत असताना आपण पाहतो या षटकातील यश काळांचंही कमबॅक. अपकमिंग यंग टॅलेंट आहे. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग आपण पाहतोय ती अंपायर्स कडून गोलंदाजाला. या षटकातील आता असेल तो शेवटचा चेंडू. आतापर्यंत 13 आलेल्या आहेत. 52 धावा आपण पाहतोय चेस करत असताना सध्या उंबारली. यश पुन्हा एकदा तयार होईल. शेवटचा चेंडू घेऊन पॉवर प्लेचा. ऑन साइडला रेंज मध्ये बॉल. डीप मध्ये फिल्डर आहे. झेलची संधी आणि का चांगल्या झेलने डाव संपला भावेशचा. 13ला बसतोय पहिला धक्का. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. बॉल शिल्लक आहेत 18 आणि या 18 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये गरज आहे बॅटिंग करणाऱ्या ती स्वर्गीय योगेश पवार स्मृती 11 गावदेवी उंबारलीला 39 धावांची.
जे प्लस पॉईंट मायनस पॉईंट माहीत आहेत, त्यामुळे पाहूयात आपण कशा पद्धतीनं हे दुसरं षटक असेल. या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज प्रेमचं आगमन, जे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहित पाटील. दुसऱ्या षटकाची होती सुरुवात. ऑन ड्राईव्ह केलेल्या डीप मध्ये फिल्डर ज्याला आपण पाहतोय सतीश उचलून थ्रो करेल, सिंगल मिळते आणि प्रेम येतोय स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या मॅच मध्ये प्रेमने फार जबाबदारीने बॉलिंग केली होती, बॅटिंग केली होती, तर दुसऱ्या बाजूने रोहित पाटीलने 5 पर कंप्लीट करत असताना तो देखील सामनावीर ठरला होता. म्हणजे आता हे दोन्ही खेळाडू आपापल्या संघांचे महत्वपूर्ण आहेत. बेस्ट अगेन्स्ट बेस्ट. लॉंग ऑफला डीप ठेवलंय, स्वीपर कव्हर डीप आहे, ऑन साईडला 3 आहेत प्रेम भोईरसाठी. ओ हो, थोडासा लेट झाला प्रेम, बॅकफुटला थांबला होता, कट करण्याचा प्रयत्न, चीप करण्याचा प्रयत्न होता चेंडूला, पण इथे आपण बघितलं तर थोडासा लेट झाला आणि बॉल राईज झाला. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ज्या पद्धतीनं बॉल पडल्याबरोबर राईज होत असताना धावफलकावरती आपण पाहतोय त्यात 14. हे षटक इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. प्रेम समोर आहे, रोहित गोलंदाजी करतोय. खोलात आला, ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला, डीप मध्ये विकी वेगाने मिड विकेटला पहिली धाव पूर्ण होते. फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला, गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. सो मिळेल फक्त एकच धाव आणि धावफलकावरती आहेत 15. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 सिंगल. आता प्रेम सोबत यशलाही आक्रमण करावं लागेल. भावेशने जी सुरुवात करून दिली होती तिला सातत्यामध्ये ठेवलं असतं तर धावसंख्या आणि आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार होती. पडल्याबरोबर या वेळेला मात्र मागे आलाय. रोहित पाटीलकडे ते क्षमता आहे, सुरुवातीपासून त्याच्याकडे आपण बरेच शस्त्र पाहतो, कधी चेंडूला आत आणतो, कधी बाहेर आणतो, चेंज ऑफ पेस असेल आणि व्यावसायिक स्तराचा अनुभव आहे. जेव्हा तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळता प्रेमकडे तो अनुभव आहे, त्यामुळे हे दोन्ही खेळाडू या मॅचमध्ये इम्पॉर्टंट आहेत आपापल्या संघासाठी. दोघांची कामगिरी फार चांगला फटका कव्हर्स मध्ये गॅप मध्ये चालला, येतोय फिल्डर मात्र तो अडवतोय त्या ठिकाणी. सेकंडला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करतायत. थ्रो येतोय, चांगला थ्रो, आता डायरेक्ट हिट देखील झालेले. प्रेमचा कॉल आहे, संधी असेल इथे रनआउटची आणि पाहता पाहता 4 धावा. चौकार जरी मिळाला नसला तरी 4 धावा दोघांनी धावून पूर्ण केलेल्या आहेत आणि या चौकारासोबत धावसंख्या पोहोचली ती 19 आकड्यावरती या षटकातील आणि एका चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या 5 बॉलमध्ये 6 धावा या ओव्हरमध्ये देखील आहे. त्या टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 19. बॉल उरलेले टोटल 13 आणि 13 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये गावदेवी उंबारली संघाला बनवायच्या धावा 33. मॅच इक्वल आहे सध्या तरी आपण सांगू शकत नाही कोणाचं पारड वजनदार आहे. या खेळपट्टीने जरूर आपल्याला दाखवलं की ती गोलंदाजांची मैत्रीण आहे. मात्र या मॅच मध्ये दोन्ही इनिंग मध्ये धावा होत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये सतरंगी हिदुटनेने देखील बनवलेल्या आहेत, तर या इनिंग मध्ये फक्त एकच विकेट पडली आहे आणि धावांचा वेग देखील आपण पाहतोय उंबारलीचा. धावफलकावरती 19. षटकातील शेवटचा चेंडू, 13 चेंडू 33. लॉक केला डीप मध्ये फिल्डर, गॅप मध्ये बॉल आहे, स्वीपर कव्हरला पुन्हा सोमनाथ येतोय वेगाने चेंडूवरती. 2 धावा तर पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. मात्र प्रेम आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवेलच, कारण इम्पॉर्टंट 12 चेंडू फक्त शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये स्वर्गीय योगेश पवार स्मृती 11 गावदेवी उंबारलीला बनवायचा आहेत त्या 31. 31 धावा.
टोटल स्कोर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय तो सध्या 21-21 धावा. 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग उंबारली करते, म्हणजे बॉल शिल्लक 12 आणि 12 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 31. 15.50. दोन ऑप्शन जरूर होते कॅप्टनकडे, लालचंद्र आणि भूषण, पण त्यामधला लालचंद्र येतोय. समोर प्रेम आहे, या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज, या मॅचला कलाटणी देणारा फलंदाज असेल आणि त्याची विकेट एदुडण्यासाठी प्राइज विकेट असेल या मॅच मध्ये. पाहूयात, प्रेम समोर आहे, लालचंद्र तयार होतोय. ऑन साइडला 3 फिल्डर आहेत, मिड ऑफला 8 ठेवलंय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचं आपण पाहतोय, डीप स्वीपर कव्हरला एक फिल्डर. लालचंद्र तयार, ऑफ स्टंपचा बाहेर ड्राइव्ह करण्यात आला, गॅप मध्ये बॉल आहे, फिल्डर धावतोय पण दोघांच्या वाक्या बाहेर, सीमा रे सपार, चौकार. या क्रीडांगणावरती चौकार संजीवनीचं काम करत असताना पाहायला मिळतात, कारण आज आपण फार कमी षटकार बघितलेले आहेत. काल 40+ मॅचेस जर आपण बघितल्या तर बऱ्याचशा धावा होत होत्या, मात्र आज एकमेव सामना ज्यामध्ये 50+ धावा आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतात आणि सेकंड इनिंग मध्ये देखील धावांचा तोच वेग आहे. चौकाराने स्वागत लालचंद्रचं होतंय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 25 बॉल शिल्लक आहेत. 11 आणि 11 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावांची गरज आहे ती 27. पुन्हा लालचंद्र, ऑफ स्टंपचा बाहेर होता, बॉल बॅक ड्राइव्ह, मिड ऑफला फिल्डर आहे, इथे रन मिळणार नाही. प्रेमने देखील थांबवलं यशला, कारण आता या वेळेला जर कदाचित रनआउटची विकेट पडली तर प्रेशर वाढणार आहे, त्यामुळे धाव घेण्याचा प्रयत्न प्रेमने देखील केला नाही. अटॅक होण्याचा तर जरूर प्रयत्न करतोय, तो अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय, कारण या वेळेला मोठे फटके आले तर शेवटच्या षटकामध्ये तेच फायदेशीर होईल. उंबारली साडी, बॉल शिल्लक आहे 10 आणि 10 मध्ये 27 धावांची गरज आहे. एजा या वेळेला प्रयत्न चांगला, आपण कॅच ड्रॉप आणि इथे मात्र आता 1 धाव पूर्ण करत असताना आपण पाहतोय प्रेमला. फार चांगला प्रयत्न, आउटसाइड एज घेऊन यश खान यस्टनचा मागे तुम्हाला ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं यशचे प्रयत्न राहिले हा झेल पकडण्यासाठी, कारण ही कॅच मॅचला बदलवणारी होती. प्रेम अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, 1 धाव मिळते, यश त्याच्या सोबत आहे जो स्ट्रायकिंग एंडला धावा धावफलकावरती. 26 बॉल उरलेले आहेत, 9 आणि 9 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत, त्या देखील 26. 15 मध्ये 26 बनलेल्या आहेत, 9 मध्ये 26 बनवायच्या आहेत. ऑन साइडला पूल केला, मिस टायमिंग, डीप मधून फिल्डर येतोय चेंडूवरती पण त्याच्या वाक्याबाहेर. 1 धाव तर कंप्लीट करण्यात आलेली आहे, थ्रो येतोय आणि जरूर प्रेम प्रयत्न करत असेल की त्याला स्ट्राईक हवी. पॅव्हेलियन देखील हाच प्रयत्न करत असेल. मिळतात धावा 2-2च्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली पुढे ती 28. बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये या मॅच मध्ये गरज आहे 24 धावांची. प्रेम मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण बाब, पण त्यालाही साथ हवी आता यशची. लालचंद्र दुसऱ्या बाजूने चांगली बॉलिंग करतोय, लॉफ केला, डीप मध्ये फिल्डर, झेलची संधी असेल आणि यावेळेला मात्र एक चांगला झेल टिपला सतीशने, ज्यावरती विकेट पडते यशची. आता मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते, कारण या ओव्हर मध्ये एक चौकार आला पण त्यानंतर लालचंद्रचं कमबॅक, एकही मोठा फटका आला नाही या ओव्हर मध्ये. आतापर्यंत धावा आलेल्या आहेत त्या जरूर आपण पाहतोय 7, पण एक महत्वपूर्ण विकेट सेट झालेला बॅट्समन यश येतोय पॅव्हलियनच्या दिशेने. बॉल शिल्लक 7 आणि 7 बॉल मध्ये या मॅच मध्ये स्वर्गीय योगेश पवार स्मृती 11 गावदेवी उंबारलीला बनवायचा आहेत 24 धावा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ते 28 आणि 4थ्या क्रमांकावरती येतोय साहिल. पडल्याच्या स्पर्धेमध्ये त्याची बॅटिंग देखील इम्पॉर्टंट राहिली होती स्लॉग मध्ये. आता तीच करायची आहे, तेच पुन्हा एकदा त्याला आठवायचं आहे, कारण विजय थोडासा लांब होत चाललाय. दुसऱ्या बाजूने लालचंद्रने जी गोलंदाजी केली, कारण या विकेटने इम्पॅक्ट पडलाय जो पॉझिटिव्ह पडलाय ए दुटण्याच्या बाजूने. बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये 24 धावांची गरज. प्रेम मात्र मागच्या 2 चेंडूंमध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नाही, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, अपील होतीये
पण इथे मात्र अंपायर्स कडून कोणताही इशारा नाही येतोय. डॉट बॉल. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. एक इकॉनॉमिकल ओव्हर राहिली, कारण जरी चौकार आला तरी फक्त 7च धावा आल्या या ओव्हरमध्ये. आणि हा सामना आता 4 षटकार मारायचे प्रेमला विजयासाठी, कारण बनवायचे आहेत 24 धावा अवघ्या 6 बॉलमध्ये एदुटणेच्या विरुद्ध उंबारलीला. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 28 धावा फलकावरती. 6 बॉलमध्ये 24. प्रेमकडे ती क्षमता आहे, त्याने बऱ्याच वेळेला करून देखील दिलेल्या, आणि आता देखील विजयासाठी त्याला तेच करायचं. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय यंग टॅलेंट. लेदर बॉल क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवल्यानंतर तो क्रिकेटचा तुमच्याकडे अनुभव येतो, आणि तो अनुभव जरूर आता यंग या भूषणला देखील दाखवावा लागेल. स्लॉग ओव्हरमध्ये भीमचंद्र काळन यांचे चिरंजीव खूप कमी कालावधीमध्ये एदुटणे संघामध्ये तो देखील खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र 24 धावा त्यालाही डिफेंड करायचा आहेत. पाहूयात सामना कोणाच्या बाजूने शिरेल. पहिले 2 ते 3 चेंडू जरूर या ओव्हरमधले देखील इम्पॉर्टंट असतील या मॅचच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून. एक्स्ट्रा कव्हरला डीप ठेवलंय, लॉंग ऑफला डीप ठेवलं, ऑन साईडला 3 आहेत. स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. पहिला चेंडू घेऊन येतोय भूषण काळन. राईट आर्म मध्ये विकेटने 6 चेंडू 24. रनवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा तो मागे चालला आपल्या बॉलिंग मार्कवरती. राशी 11 खोणी ऑलरेडी 2 मॅचेस त्यांनी जिंकलेले आहेत. ते 3rd मॅच मध्ये या स्पर्धेच्या फर्स्ट सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रेट बॅटने लॉफ केला. गॅप मध्ये बॉल आहे. लॉंग ऑनला सीमा पार. पॅरलल स्ट्रोक आलाय. पहिला षटकार येतोय. मॅच ऑन. 5 चेंडू 18 धावांची गरज आहे. स्वर्गीय योगेश पवार स्मृती 11 गावदेवी उंबारलीला. धावा धावफलकावरती आपण पाहतोय षटकाराच्या साहाय्याने 34. 5 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये 18 धावांची असूनही गरज आहे. पहिला षटकार जरूर प्रेमला देखील आत्मविश्वास देईल, मात्र संघर्ष भूषणला देखील करायचा आहे. 4 फिल्डर आता ऑन साइडला आहेत. लॉंग ऑफला थोडंसं खाली ठेवलं. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आपण पाहतोय तयार होईल. पुन्हा एकदा भूषण काळन प्रेमसाठी. 5 बॉल 18. ओ राईट झाला बॉल, आणि मागचा चेंडू षटका. तर इथे डॉट बॉल. हे क्रिकेट आहे. हा संघर्ष जरूर तुम्हाला गोलंदाज फलंदाजांचा पाहायला मिळतो. आता 4 बॉल 18. मॅच सध्या तरी आपण सांगू शकत नाही कोणाच्या बाजूने. प्रेम जोपर्यंत स्ट्रायकिंग एंडला आहे. भूषण पुन्हा एकदा. यावेळेला यशने उडवलाय, आणि इथे मात्र जरूर झेल टिपतोय. प्रेमची प्राइस विकेट भूषणने मिळवली. पहिला षटकार जरी आला असला त्याचे कमबॅक आपण पाहतोय. बॉल शिल्लक 3, आणि 3 मध्ये आता उंबारलीला 18 धावांची गरज. मागचं षटक इम्पॉर्टंट राहिलं, बिकॉज मागच्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता प्रेमच्या बॅटमधून, पण त्यानंतर लालचंद्रच्या ओव्हरमध्ये फक्त 7च धावा आल्या. यश जो बॅट्समन सेट होता त्याची विकेट पडली, आणि प्रेमची जबाबदारी वाढली होती, कारण 24 बनवायचे असताना पहिला षटकार जरी आला असला 5 बॉलमध्ये, पुढचे 3 चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर त्याला मारायचे होते. अट्टा खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मागचा डॉट गेला, प्रेशर आणि वाढलं, आणि 4 मध्ये 18ची गरज असताना एज घेऊन मात्र तो आता जरूर पॅव्हलियन मध्ये आलाय. कॅच खूप चांगली पाहायला मिळाली असत्यांच्या मागे. यशची बॉल शिल्लक आहेत आता 3. नवीन येतोय फलंदाज राजकुमार. 3 बॉल 18.
3 चेंडू 18 धावांची गरज. भूषण, हो इथे पायावरती आढळलाय भूषण, फॉलो थ्रो मधून येतोय, सिंगल कंप्लीट होते. साहिलकडे स्ट्राईक असेल, अंपायरचा लेग बाईटचा इशारा. आणि 2 मध्ये आता 17 धावांची गरज. गोलंदाजांना मार पडला, कारण ही खेळपट्टी उंबारली संघाला देखील ज्ञात होती. सकाळच्या पहिल्या मॅच पासून 50+ धावा झाल्या नव्हत्या, त्या झाल्या देखील. आणि कुठेतरी तो स्कोरबोर्डचा प्रेशर सुरुवातीपासून आपण बघितला. भावेशने सुरुवात फार चांगली केली, प्रत्येक चेंडूवरती हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये तो देखील काही डॉट बॉल, त्यानंतर त्याची विकेट पडली. तिसरं षटक इकॉनॉमिकल, आणि त्याचा फायदा खेचून मारला गॅप मध्ये बॉल, आणि तिथे येतोय साहिलचा बॅटमधून षटकार. आणि आता या मॅच मध्ये एका चेंडूमध्ये 11 धावांची गरज. कोणीच कॅप्टन येऊन थांबा, मंचावरती येऊन थांबा. आपण 2 दिवसीय स्पर्धा आहे. मागच्या 2 दिवसांमध्ये 40+ संघ आपण बघितले. प्रत्येकाची फार मेहनत आहे. गुरुदास भोईर यांच्या खांद्याला खांदा लावून आमची संपूर्ण टीम. ऑन साइडला टर्न खेळण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेला खोलात आलाय डॉट बॉल. 11 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला सतरंगी हेदूटने. आपलं अभिनंदन. हार्ड लक टीम. स्वर्गीय योगेश पवार, स्मृती 11, गावदेवी उंबारली. आणि आता खोणी विरुद्ध हेदूटने हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्रिशूल मित्रमंडळ